नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची ट्रिक बघणार आहोत. येणाऱ्या RRB PO साठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. बघा, पहिला क्वेश्चन आहे x² - 7x + 10 = 0, y² - 10y + 25 = 0. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आधी तुम्हाला एक साइनचा टेबल माहिती असणं गरजेचं आहे. बघा, लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या साइन प्लस प्लस असतील त्यावेळेस येणारे रूट्स हे मायनस मायनस असतात. त्याच्यानंतर मायनस प्लस असेल तर येणारे रूट्स हे दोन्ही प्लस प्लस असतात. प्लस मायनस असेल तर येणारे रूट्स हे मायनस प्लस असतात आणि मायनस मायनस असेल तर येणारे रूट्स हे प्लस मायनस असतात. आता मित्रांनो, ज्यावेळेस दोन्ही प्लस प्लस असेल त्यावेळेस इथं मायनस मायनस आहे. मायनस प्लस असेल तर दोन्ही प्लस प्लस आहे. आता बघा, इथं प्लस मायनस असेल तर येणारे रूट्स तुमचे मायनस प्लस असतात. तर ह्याच्यातलं मायनस कुणाला द्यायचं आणि प्लस कुणाला द्यायचं हे महत्वाचं आहे. तर हे जी पहिली साईन असणार आहे मायनस, ते जे दोघांमधला जो मोठा रूट्स असेल त्याला द्यायच्या. सेम इथं मायनस मायनस असताना प्लस मायनस असणार आहे. ह्याच्यातला जो पहिला रूट्स असणार आहे प्लस, त्याच्यामधला जो मोठा रूट्स असणार आहे दोन्हीमध्ये, त्याच्यामध्ये पहिली साईन त्याला द्यायची आहे. चला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहिला क्वेश्चन आहे x² - 7x + 10 = 0. आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करताना काय करायचंय, ही जी कॉन्स्टंट टर्म आहे तुमची, क्वेश्चन काय आहे तुमचा, x² - 7x + 10 = 0. तर ही जी लास्टची कॉन्स्टंट टर्म आहे, तर तुम्हाला ह्याचे असे फॅक्टर पाडायचे मित्रांनो, की ज्या दोन फॅक्टरचा गुणाकार तुमचा 10 आला पाहिजे आणि इथं साइन प्लस असल्यामुळं त्या दोन फॅक्टरची बेरीज तुमची 7 आली पाहिजे. मग असे कोणते दोन फॅक्टर आहेत की ज्याचा गुणाकार 10 येते आणि त्याची बेरीज 7 येते? तर असे दोन फॅक्टर आहेत मित्रांनो, 5 आणि 2. ह्या दोघांचा तुम्ही गुणाकार केला तर 10 येते आणि ह्या दोघांची बेरीज केली तर 7 येते, बरोबर आहे. म्हणून x चे दोन फॅक्टर पडले, एक 5 आला आणि x चा दुसरा फॅक्टर आला 2. आता राहिला प्रश्न साइनचा. आपण इथं टेबल लिहिलेला आहे बघा, मायनस प्लस असताना बघा, मायनस प्लस असतील साइन तर येणारे दोन्हीच्या दोन्ही रूट्स काय असतात, प्लस प्लस, म्हणून एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू प्लस आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आता तुम्हाला वायचे सुद्धा रूट्स पाडायचे. कॉन्स्टंट टर्म किती आहे वायची, 25 आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला 25 चे असे रूट्स पाडायचे मित्रांनो, की ज्याचा गुणाकार 25 आला पाहिजे आणि इथं बेरीजचं साइन आहे, समचं साइन आहे, तर बेरीज 10 आली पाहिजे. तर असे दोन फॅक्टर आहेत 5 आणि 5, ज्यांचा गुणाकार केला तर 25 येत आहे आणि ज्यांची बेरीज केली तर तुम्ही 10 येते. राहिला प्रश्न साइनचा. वायचे सुद्धा फॅक्टर तुमचे 2 आले, एक 5 आला, दुसरा सुद्धा 5 आला. राहिला प्रश्न साइनचा. बघा, मायनस प्लस असताना येणारे दोन्हीचे दोन्ही रूट्स काय असतात, प्लस प्लस, म्हणून वायच्या सुद्धा दोन्ही व्हॅल्यू प्लस प्लस आलेले. आता कम्पेअर करताना कसं कम्पेअर करायचे बघा, एक्स ची पहिली व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला. सपोज एक्स ची पहिली व्हॅल्यू 5 आहे. ह्या एक्सच्या पहिल्या व्हॅल्यूनं तुमच्या वायच्या दोन्ही व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचंय. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, म्हणजे पहिल्यांदा इक्वलचं साइन आलं. इथंही 5 आहे, इथंही 5 आहे, पुन्हा वापस इक्वलचं साइन आलं. आता एक्स ची जी दुसरी व्हॅल्यू आहे, पहिल्यांदा एक्सच्या पहिल्या व्हॅल्यूनं आपण वायच्या दोन्ही व्हॅल्यू सोबत कम्पेअर केलं. आता एक्सच्या दुसऱ्या व्हॅल्यूनं वापस वायच्या दोन्ही व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचंय. एक्सची दुसरी व्हॅल्यू 2 आहे, वायची पहिली व्हॅल्यू 5 आहे. मग कोण मोठं, वायची व्हॅल्यू मोठी आहे, 5 मोठी आहे, म्हणून एक्स काय आला, लहान आला. वापस इथं एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू 5 आहे, तर वापस एक्स लहान आला, बरोबर आहे. म्हणून फायनल कन्क्लुजन काय आलं तुमचं, एक्स हा लहान आणि इक्वल आला कुणापेक्षा, वाय पेक्षा. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एक्स <= y, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, x² - 7x + 10 = 0. बघा, x ची कॉन्स्टंट टर्म किती आहे, 10 आहे. तर तुम्हाला त्या 10 चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याचा गुणाकार 10 आला पाहिजे आणि त्याची बेरीज 7 आली पाहिजे. आपण आताच फॅक्टर पाहिले होते. असे दोन फॅक्टर आहेत ज्याचा गुणाकार 10 येते आणि ज्याची बेरीज 7 येते, तर ते आहेत 5 आणि 2. म्हणून x चे दोन फॅक्टर आले तुमचे. x चा पहिला फॅक्टर 5 आला आणि x चा दुसरा फॅक्टर 2 आला. साइनचा टेबल तुम्हाला लक्षात राहत नसेल तर आपण वापस एकदा लिहू. बघा, जर प्लस प्लस साइन असतील तर येणारे रूट्स मायनस मायनस असतात. मायनस प्लस असेल तर दोन्हीचे दोन्ही रूट्स प्लस प्लस असतात. प्लस मायनस असेल तर मायनस प्लस असतात आणि मायनस मायनस असेल तर प्लस मायनस असतात. मग मला सांगा, आता एक्सचं मायनस प्लस आहे, जर मायनस प्लस असेल तर येणारे दोन्हीचे दोन्ही रूट्स प्लस प्लस असणार. आता वायचं बघा, वायची कॉन्स्टंट टर्म किती आहे, 45 आहे. या 45 चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे ज्याचा गुणाकार 45 आला पाहिजे आणि त्याची बेरीज 14 आली पाहिजे. तर वायच्या अशा दोन व्हॅल्यू भेटतील, 9 आणि 5. कारण 9 5 45 होते आणि 9 आणि 5 ची बेरीज 14 होत्या. म्हणून वायची फॅक्टर तुमचे किती आले, एक 9 आला आणि वायचा दुसरा फॅक्टर किती आला, 5 आला. राहिला प्रश्न साइनचा. मायनस प्लस. बघा, मायनस प्लस असताना दोन्ही फॅक्टर प्लस प्लस येणार आहेत, म्हणून वायच्या सुद्धा दोन्ही व्हॅल्यू प्लस आलेल्या आहेत. कम्पेअर करा, एक्सच्या पहिल्या व्हॅल्यूनं वायच्या पहिल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. मग मला सांगा, एक्सची पहिली व्हॅल्यू 5 आहे, वायची पहिली व्हॅल्यू 9 आहे, एक्स लहान आहे,
पुन्हा एक्सच्या पहिल्या व्हॅल्यूनं वायच्या दुसऱ्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. दोन्हीमध्ये 5-5 आहे म्हणजे इक्वल आलं. आता एक्सच्या दुसऱ्या व्हॅल्यूनं वायच्या पहिल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. बघा इथं 2 आहे आणि वायची पहिली व्हॅल्यू 9 आहे. कोण मोठं? 9 मोठं आहे का नाही? म्हणजे एक्स वापस लहान आला. आता एक्सच्या दुसऱ्या व्हॅल्यूनं वायच्या दुसऱ्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. इथं 2 आहे, इथं 5 आहे. वापस एक्स काय आला? लहान आला. म्हणून फायनल कन्क्लुजन आलं एक्स लहान आणि इक्वल आला वाय पेक्षा. म्हणून या सुद्धा क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एक्स लेस दॅन इक्वल टू वाय, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एक्स स्क्वेअर प्लस 21x प्लस 110 इक्वल्स टू 0. आपल्याला एक्सचे कॉन्स्टंट टर्म किती आहे? एक्स स्क्वेअर प्लस 21x प्लस 110 इक्वल्स टू 0. तर एक्सची जी कॉन्स्टंट टर्म आहे ती आहे 110. त्या 110चे असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्याचा गुणाकार 110 पाहिजे आणि बेरीज 21 पाहिजे. बरोबर आहे. तर असे दोन फॅक्टर पडणार आहे तुमचे 11 आणि 10. 11 आणि 10चा गुणाकार 110 येते आणि 11 आणि 10ची बेरीज केली तर 21 येत्या. मग एक्सचे दोन फॅक्टर पडले तुमचे कोणते कोणते? एक आला 11 आणि दुसरा आला 10. राहिला प्रश्न साइनचा. दोन्ही प्लस प्लस असतील. जर दोन्ही प्लस प्लस असतील तर येणारे रूट्स काय असतात? दोन्हीच्या दोन्ही मायनस असतात. आपण टेबलमध्ये बघितले. म्हणून एक्सच्या दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या, -11 -10. वायची कॉन्स्टंट टर्म किती आहे? 72 आहे. तर त्या 72चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 72 पाहिजे आणि त्या दोघांची बेरीज 17 पाहिजे. तर अशा दोन व्हॅल्यू शोधा ज्याचा गुणाकार 72 येते आणि ज्याची बेरीज 17 येते. तर असे दोन फॅक्टर आहेत 9 आणि 8. म्हणजे दोघांचा गुणाकार 72 येते आणि दोघांची बेरीज 17 येते. 9 8 17. राहिला प्रश्न साइनचा. प्लस प्लस असल्यावर येणारे रूट्स काय असतात? दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह असतात. म्हणून वायच्या सुद्धा दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू काय आल्या? मायनस आल्या. चला कम्पेअर करा. एक्सच्या व्हॅल्यूनं वायच्या पहिल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. एक्सची पहिली व्हॅल्यू -11 आहे आणि वायची पहिली व्हॅल्यू -9 आहे. तर निगेटिव्ह मध्ये लहान व्हॅल्यू मोठी असते. म्हणजे -9 मोठा आहे -11 पेक्षा, म्हणजे एक्स लहान आला. इथं -11 आहे, इथं -8 आहे. म्हणजे कोण मोठं? -8 मोठं. वापस एक्स लहान आला. आता इथं -10 आहे आणि इथं -9 आहे. म्हणजे वापस एक्स लहान आला. इथं -10 आहे, इथं -8 आहे. म्हणजे वापस एक्स लहान आला. एकाच डायरेक्शनला सगळ्या साईन आल्या. म्हणजे फायनल कन्क्लुजन असं आलं की एक्स लहान आला तुमचा वाय पेक्षा. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एक्स लेस दॅन वाय, ऑप्शन नंबर 3. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 25x प्लस 100. एक्सची कॉन्स्टंट टर्म किती आहे? 100 आहे. तर तुम्हाला त्याचे असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे? 100 आला पाहिजे आणि त्याची बेरीज आली पाहिजे 25. तर असे दोन फॅक्टर शोधा ज्याचा गुणाकार 100 आणि त्या दोघांची बेरीज 25. तर 20 आणि 5. 20 5 100 होते आणि 20 आणि 5 25 होते. राहिला प्रश्न साइनचा. बघा एक्सची व्हॅल्यू 20 आली, एक्सची दुसरी व्हॅल्यू 5 आली. साइनचा प्रश्न आताच टेबलमध्ये बघितलं होतं. जर दोन्हीच्या दोन्ही साइन प्लस असतील तर येणारे दोन्हीच्या दोन्ही रूट निगेटिव्ह असतात. म्हणजे एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या -20 -5. वायची कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे बघा? 8 आहे. म्हणजे ज्याचा गुणाकार तुम्हाला 8 पाहिजे आणि ज्याची बेरीज 6 पाहिजे. तर असे दोन फॅक्टर 4 आणि 2. 4 2 8 होते आणि 4 आणि 2 ची बेरीज किती होत्या? 6 होत्या. म्हणून वायचे दोन फॅक्टर 4 आणि 2 आले. राहिला प्रश्न साइनचा. जर मायनस प्लस असेल तर येणारे दोन्हीच्या दोन्ही रूट्स प्लस प्लस असतात. म्हणजे वायच्या दोन्ही व्हॅल्यू काय आल्या? प्लस आल्या. आता कम्पेअर करा. एक्सची पहिली व्हॅल्यू मायनस आहे. एक्सच्या पहिल्या व्हॅल्यूनं वायच्या पहिल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. वायची पहिली व्हॅल्यू प्लस आहे. प्लस मधली व्हॅल्यू मोठी असते कधी पण मायनस पेक्षा, म्हणून एक्स लहान आला. एक्सची पहिली व्हॅल्यू -20 आहे आणि वायची दुसरी व्हॅल्यू +2 आहे. प्लस मधली व्हॅल्यू मोठी असणार म्हणजे वापस एक्स लहान आला. आता एक्सच्या दुसऱ्या व्हॅल्यूनं वापस वायच्या दोन्ही व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं. इथं सुद्धा एक्सची दुसरी व्हॅल्यू -5 आहे आणि वायची पहिली व्हॅल्यू +4 आहे. वापस एक्स लहान येईल. इथं -5 आहे, इथं +2 आहे. म्हणजे वापस एक्स लहान येईल. म्हणजे फायनल कन्क्लुजन आलं एक्स लेस दॅन वाय. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एक्स लेस दॅन वाय, ऑप्शन नंबर सी. आता मित्रांनो बघा, एवढं सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुमचं आन्सर काय आलं? एक्स लेस दॅन सी आलं. बरोबर आहे. म्हणजे एक्स लेस दॅन वाय आलं. तर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. बघा, ज्यावेळेस एक्स किंवा वायच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला 2 प्लस साइन भेटतील आणि एक निगेटिव्ह साइन पाहिजे, म्हणजे टोटल 4 साइन आहेत. एक्सच्या इक्वेशन मध्ये 2 आणि वायच्या इक्वेशन मध्ये 2. त्या चारीपैकी तुमच्या 3 साइन प्लस पाहिजे. काय सांगतो मी? 4 पैकी 3 साइन काय पाहिजे? प्लस पाहिजे आणि एक साइन निगेटिव्ह पाहिजे. जसं बघा, एक्सच्या 2 इक्वेशन मध्ये 2 प्लस आहेत आणि वायच्या ह्याच्यामध्ये 1 प्लस आहे. पण जी निगेटिव्हची साइन आहे एक, ती सुरुवातीलाच पाहिजे. कॉन्स्टंट टर्मच्या ठिकाणी नाही पाहिजे, सुरुवातीला पाहिजे. म्हणजे एक तर एक्सच्या इक्वेशन मध्ये असली तरी चालते किंवा वायच्या इक्वेशन मध्ये असली तरी चालते. तर जी मायनसची साइन आहे सुरुवातीला, ती कुठल्याही इक्वेशन मध्ये एक्स किंवा वायच्या, तर ज्या इक्वेशन मध्ये ती मायनसची साइन आहे आणि बाकी सगळ्या साइन प्लस असतील तर ते इक्वेशन मोठं असते. जसं वायच्या इक्वेशन मध्ये सुरुवातीला मायनसची साइन आहे, बाकी सगळ्या प्लसच्या साइन आहेत. याचा अर्थ काय असणार आहे? तर ते वाय मोठा असणार आहे कुणापेक्षा? एक्स पेक्षा.
म्हणजे त्याचा अर्थ काय, एक्स लेस दॅन वाय पेक्षा, तेच आन्सर आलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही नुसतं सायन्स बघून आन्सर करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. बघा हा सुद्धा क्वेश्चन ट्रिकनं सॉल्व्ह करा. मी काय सांगितलं होतं, दोन तुम्हाला म्हणजे 3 साइन प्लस पाहिजे. बघा एक्सच्या इक्वेशन मध्ये दोन्हीच्या दोन्ही साइन प्लस आहेत आणि वायच्या इक्वेशन मध्ये एक प्लसची साइन आहे आणि एक निगेटिव्हची साइन कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजे, कुठेही चालते, एक्स किंवा वायच्या ह्याच्यामध्ये चालते, पण सुरुवातीलाच पाहिजे. आता इथं वायच्या सुरुवातीला आहे, तर आन्सर काय असेल या क्वेश्चनचं, वाय मोठा असणार आहे एक्स पेक्षा, वाय मोठा असणार आहे एक्स पेक्षा. याचाच उलटा अर्थ काय, एक्स लेस दॅन वाय असणार आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर एक्स लेस दॅन वाय, ऑप्शन नंबर 3. ओरली तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त साइन बघून. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एक्सचा वर्ग बरोबर 64. तर एक्सच्या दोन व्हॅल्यू काय भेटतील, वर्ग म्हणजे एक प्लस येणार आहे एक मायनस येणार आहे व्हॅल्यू. तर 64 कितीचा वर्ग आहे, 8चा. म्हणून एक्सच्या दोन व्हॅल्यू पडतील, एक प्लस 8 आणि दुसरी मायनस 8. सेम वाय स्क्वेअर 144, तर वायचा वर्ग म्हणजे 144 12चा वर्ग आहे, म्हणून वायच्या सुद्धा दोन व्हॅल्यू पडतील, एक प्लस 12 आणि एक मायनस 12. कम्पेअर करा, प्लस 8 प्लस 12 कोण मोठा असणार, प्लस मधली मोठी व्हॅल्यू मोठी असते म्हणजे एक्स लहान आला. इथं प्लस 8 आहे आणि इथं मायनस 12 आहे, म्हणजे कोण वापस प्लस मधली व्हॅल्यू मोठी असणार मायनस पेक्षा, म्हणजे एक्स मोठा आला. जिथं तुथं अपोजिट साइन आल्या बघा. कंपॅरिझन करत असताना एकाच डायरेक्शनला साइन पाहिजे, लेस दॅनच्या नाहीतर असं ग्रेटर दॅनच्या. जर कुठं तुम्हाला अशा अपोजिट साइन आल्या त्याचं कंपॅरिझन करता येत नाही, पुढे जायची गरज नाही. जसं इथं अपोजिट साइन आल्या तर ह्याचा आन्सर करायचं कॅन नॉट बी डिटरमाइंड किंवा एक्स इक्वल टू वाय, हे 5 नंबरचं ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 इक्वल टू 0. मला सांगा एक्सचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 इक्वल्स टू 0. एक्सची कॉन्स्टंट टर्म 12 आहे, तर ह्या 12चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्या दोन फॅक्टरचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि दोघांची बेरीज 7 आली पाहिजे. मला सांगा असे एक्सचे दोन फॅक्टर 4 आणि 3 ज्याचा गुणाकार 12 येते आणि दोघांची बेरीज केल्यावर 7 येते. म्हणून एक्सच्या दोन व्हॅल्यू आल्या, एक 4 आली आणि एक्सची दुसरी व्हॅल्यू 3 आली. राहिला प्रश्न साइनचा, जर दोन्हीच्या दोन्ही साइन प्लस असतील तर येणारे रूट्स असतात निगेटिव्ह, म्हणून एक्सचे दोन्ही रूट निगेटिव्ह आले, -4 -3. वायचंही बघा, वायची कॉन्स्टंट टर्म 20 आहे, तर या 20चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 20 आलं पाहिजे आणि दोघांची बेरीज केल्याच्या नंतर 9 आली पाहिजे. तर पाऊणचोक 20 होत आहे आणि दोघांचा गुणाकार 20 होत आहे आणि 5 आणि 4 दोघांची बेरीज 9 होती. म्हणून वायच्या दोन व्हॅल्यू काय आल्या, एक 5 आली आणि दुसरी वायची व्हॅल्यू 4 आली. राहिला प्रश्न साइनचा, वायचे सुद्धा दोन्हीच्या दोन्ही साइन प्लस आहेत. जर दोन्ही साइन प्लस असतील तर येणारे रूट्स दोन्ही पण निगेटिव्ह असतात, पण वायच्या सुद्धा दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या. कम्पेअर करा, इथं -4 आहे, इथं -5 आहे, तर मायनस मधली लहान व्हॅल्यू मोठी असते म्हणजे एक्स मोठा असणार आहे. आता -4 आहे म्हणजे दोन्ही इक्वल असणार. इथं -3 आहे, इथं -5 आहे, -3 मोठा असणार 5 पेक्षा, -5 पेक्षा, म्हणजे वापस एक्स मोठा असणार. इथं -3 आहे, इथं -4 आहे म्हणजे वापस एक्स मोठा असणार आहे. म्हणजे फायनल कन्क्लुजन असं आलं, एक्स हा ग्रेटर आणि इक्वल आहे कोणापेक्षा, वाय पेक्षा. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, वाय स्क्वेअर -7x प्लस 12 इक्वल टू 0. बघा एक्सची कॉन्स्टंट टर्म किती आहे, 12 आहे. तर या 12चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्याचा गुणाकार 12 पाहिजे आणि बेरीज 7 पाहिजे. आताच पडले होते आपण 4 आणि 3, ज्याचा गुणाकार 12 येते आणि दोघांची बेरीज केल्यावर 7 येते. म्हणून एक्सचे दोन फॅक्टर आले, एक 4 आला आणि एक्सचा दुसरा फॅक्टर 3 आला. राहिला प्रश्न साइनचा, जर मायनस प्लस असेल तर मी तुम्हाला टेबलमध्ये सांगितले दोन्हीच्या दोन्ही फॅक्टर प्लस असतात. आता बघा वायचे ज्याचा गुणाकार काय पाहिजे 20 पाहिजे आणि ज्याची वजाबाकी साइन काय मायनस आहे तर वजाबाकी 1 पाहिजे. मग असे ज्याचा गुणाकार 20 आणि ज्याची वजाबाकी 1, तर असे फॅक्टर काय येतील 5 आणि 4, बरोबर आहे. म्हणजे वायचं फॅक्टर येणार आहे, एक 5 येणार आहे आणि दुसरा 4 येणार आहे. दोघांचा गुणाकार करा, पाऊणचोक 20 आणि दोघांची वजाबाकी 1 येत्या. राहिला प्रश्न साइनचा, प्लस मायनस असेल तर येणारे रूट्स काय असतात म्हणलं होतं, मायनस प्लस असतात. आणि हे सुरुवातीचं जे मायनस कुणाला द्यायचं म्हणलं होतं मी, तर दोघांमध्ये जो मोठा रूट्स असेल त्याला द्यायचं. म्हणजे 5 आणि 4 मध्ये मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 5, म्हणून ह्याची फॅक्टरचे असणार आहे -5 आणि सेकंड प्लस हे दुसऱ्या ह्याला द्यायचं, लहान ह्याला द्यायचं. म्हणून वायचे रूट्स काय पडले, -5 आणि +4 पडले. आता कम्पेअर करा, एक्सची पहिली व्हॅल्यू +4 आहे, वायची पहिली व्हॅल्यू -5 आहे, तर कोण मोठा असणार, प्लस मधली व्हॅल्यू मोठी असणार म्हणजे एक्स मोठा आहे. एक्सची पहिली व्हॅल्यू +4 आहे, वायची दुसरी व्हॅल्यू +4 आहे, दोन्ही इक्वल आल्या. नंतर एक्सची दुसरी व्हॅल्यू +3 आहे, वायची पहिली व्हॅल्यू -5 आहे, कोण मोठं, प्लस मधली व्हॅल्यू मोठी म्हणजे वापस एक्स मोठा. आता एक्सची दुसरी व्हॅल्यू +3 आहे, वायची दुसरी व्हॅल्यू +4 आहे, कोण मोठं, वायची व्हॅल्यू मोठी आहे, +4 मोठी असणार 3 पेक्षा, म्हणजे एक्स लहान आला. साइन अपोजिट आल्या का नाही, जर साइन अपोजिट आल्या तर पुढे जायची गरज नाही, म्हणजे कंपॅरिझन होऊ शकत नाही. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सी एंड डी किंवा एक्स इक्वल टू वाय, ऑप्शन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, x² = 225. आता सांगितलं होतं पॉवर 2 आली तर एक रूट प्लस येणार आणि एक मायनस येणार आहे.
225 कितीचा वर्ग आहे? 15चा आहे. म्हणून x ची व्हॅल्यू 1 प्लस 15 येणार आहे आणि x ची दुसरी व्हॅल्यू काय येणार आहे? -15 येणार आहे. -15. y³ इक्वल टू 512. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पॉवर 3 असेल, ऑड पॉवर असेल, त्यावेळेस तुमचे रूट्स काय येणार? दोन्हीच्या दोन्ही प्लस प्लस किंवा मायनस मायनस. बरोबर आहे. तर 512 8चा क्यूब आहे, म्हणून y च्या दोन्ही व्हॅल्यू प्लस येतील, +8 आणि +8. बरोबर आहे. ऑड पॉवर असेल तर दोन्ही रूट्स येणार आहेत तुमचे सेमच येणार आहेत. ठीक आहे. जर इव्हन पॉवर असेल तर तुमचा एक प्लस येतो आणि दुसरा मायनस रूट येतो. आता कम्पेअर करा, x ची व्हॅल्यू +15, y ची व्हॅल्यू +8 आहे. मग कोण मोठा असणार? x ची व्हॅल्यू मोठी आहे, +15 आहे, इथं +8 आहे, वापस x मोठा. आता बघा, x ची दुसरी व्हॅल्यू -15 आहे आणि y ची पहिली व्हॅल्यू +8 आहे. प्लस मधली व्हॅल्यू मोठी असते का नाही? म्हणजे y मोठा आहे. y मोठा याचा अर्थ x लहान आला, x लहान आला याचा अर्थ साइन अपोजिट आहे. साइन अपोजिट आले याचा अर्थ कंपॅरिझन होऊ शकत नाही. कंपॅरिझन होऊ शकत नाही याचा अर्थ या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 5, सी एंड डी, कॅन नॉट बी डिटरमाइन. अशा पद्धतीनं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे प्रश्न पाहिलेले आहेत. येणाऱ्या RRB PO मध्ये किंवा IBPS क्लर्क मध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.